नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थिंकर्स थ्रू पीवायक्यू या सिरीजमध्ये. आजचा विषय आहे पुन्हा कार्ल मार्क्स. प्रश्न तुम्ही बघत असाल की क्लास स्ट्रगल इज कन्सिव्हड बाय कार्ल मार्क्स, त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलंय. तो क्लास स्ट्रगल म्हणजे काय? कार्ल मार्क्स म्हणतो, जो काही इतिहास आपण बघतोय हा इतिहास क्लास स्ट्रगलचाच इतिहास आहे, वर्ग संघर्षाचाच इतिहास आहे. तो राजे रजवाड्यांचा इतिहास नाहीये. कारण प्राचीन काळापासून आधुनिक समाजापर्यंत हा क्लास स्ट्रगल होतच आलेला आहे. मग ते प्राचीन काळात तुमचे मालक असतील किंवा गुलाम असतील, त्याच्यानंतर सरंजामशाही काळामध्ये सरंजाम असतील किंवा जमीनदार असतील आणि त्यांच्या समोर असणारे गुलाम असतील किंवा भूदास असतील आणि आज भांडवलशाही काळामध्ये भांडवलदार असतील किंवा कामगार असतील. यांच्यामध्ये वर्ग संघर्ष हा नेहमीच असतो. फक्त त्या वर्गाची जाणीव होणं जो नाहिरे वर्ग आहे किंवा जो शोषित वर्ग आहे त्याला असणं गरजेचं आहे. एकदा या आहेरे वर्गाद्वारे जर नाहिरे वर्गाला ह्या वर्गाची जाणीव निर्माण झाली, की मग वर्ग संघर्षाची ठिणगी पेटते आणि ह्या वर्ग संघर्षातून रक्तरंजित क्रांती सुद्धा होत असते आणि ह्या रक्तरंजित क्रांतीतूनच सामाजिक बदल घडत असतो. तो असेच हे प्राचीन काळापासून भांडवलशाही समाजापर्यंत हे बदल घडत गेले आहेत, असं कार्ल मार्क्सचं म्हणणं आहे. म्हणून कार्ल मार्क्स म्हणतो की इतिहास हा राजे रजवाड्यांचा इतिहास नसून हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. तुम्ही पण आपल्या आजूबाजूच्या समाजात आज वर्ग संघर्ष बघतायत का? तर ते कोणते आहेरे वर्ग आहे आणि कोणते नाहिरे वर्ग आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू सो मच.